नमस्कार. तर चला आज आपण बनवूया झटपट होणारी रेसिपी होममेड पास्ता. तर एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्यात थोडंसं मीठ आणि तेल घालून घ्यायचं आहे आणि पास्ता ॲड करायचा. आता चला जोपर्यंत पास्ता होतोय तोपर्यंत आपण आपल्याकडे असणाऱ्या व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. तर मी घेतला एक कांदा, बारीक स्लायसेसमध्ये याला चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. तर मिरची अगदी बारीक चॉप करून घ्यायची आहे, जास्ती जाडसर ठेवायची नाही, नाहीतर खाताना कचर लागते. त्यानंतर आलं, एक छोटा आल्याचा तुकडा, त्याचे पण आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. तर छान असं बारीक आलं चॉप करून घ्यायचं आहे आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या त्या आपण बारीक बारीक मस्तपैकी चॉप करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपले चॉपिंग होती आहे तोपर्यंत आपला पास्ताही मस्तपैकी बॉईल होतोय. आणि माझ्याकडे पत्तागोबी होती, तर पत्तागोबी मी थोडीशी बारीक चिरून घेतली आहे. आता आपला पास्ता बॉईल झालाय, तर चेक करून घ्यायचं पास्ता शिजलाय की नाही. पास्ता जास्ती शिजायला नको, अगदी 90% शिजला पाहिजे. तर कारण मग नाहीतर मग तो एकमेकांना चिटकून जातो. त्याच्यावर लगेच थंड पाणी ओतायचं, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस स्लो होऊन जाते. आता आपला पास्ता शिजलाय, तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. तेल जास्ती घालायचं नाही, थोडंसंच घालायचं. त्यानंतर त्याच्यात टाकूया चॉप केलेली मिरची, लसण आणि आलं. हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे, जास्ती परतवायचं नाही, नाहीतर त्याचा कच्चेपणा थोडासा म्हणजे राहिला पाहिजे. थोडं परतून घेऊया. कांदा घालून घेऊया. कांदा अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात पत्ताकोबी घालून घेऊया. भाज्या जास्ती परतवायच्या नाहीत, नाहीतर त्याचा कच्चेपणा हा चालला जातो. आता सर्व भाज्या 2 मिनिटांसाठी बारीक परतवून घ्यायच्या आहेत. 2 मिनिटांसाठी मस्तपैकी परतवून घ्यायच्या आहेत. आता याच्यात घालूया सॉसेस. तर भाज्या जास्ती शिजल्या की यात होतं असं की भाज्यांचा जो क्रंचीनेस आहे तो चालला जातो, त्याच्यामुळे ते जास्ती शिजवायच्या नाहीत. आता आपल्याकडे जे पण सॉसेस असतील ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. तर माझ्याकडे शेजवान चटणी होती, तर ती मी ॲड केली आहे. ही कम्प्लीट ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर तुम्ही हे स्किप करू शकता. थोडा डार्क सोया सॉस घालायचा. तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता. त्यानंतर रेड चिली सॉस घातलाय, ग्रीन चिली सॉस थोडा, कारण आपण हिरवी मिरची पण घातली आहे त्याच्यामुळे थोडाच घातलाय. आणि माझ्याकडे चिली फ्लेक्स होते, तर थोडेसे मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केलेत. आता सर्व सॉसेस मस्तपैकी मिक्स करून घेऊया. थोडेसे शिजू द्यायचे आणि त्यानंतर बॉईल केलेला पास्ता याच्यामध्ये ॲड करून घेऊया. सर्व गोष्टींना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्यांचा एकजीव झाला पाहिजे, असं वेगवेगळं लागलं नाही पाहिजे खाताना. 1-2 मिनिटांसाठी सर्व छानपैकी मिक्स करते आहे. तर मी गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवला आहे, जास्ती हाय फ्लेम नाही केलेला, नाहीतर मग करपण्याची भीती वाटते. मिक्स करून घेऊया. तर छान आपला मस्तपैकी झटपट होणारी आपली रेसिपी, आपला घरच्या घरी होणारा पास्ता रेडी आहे. तर चला तर आपण याला सर्व करून घेऊया एका छान बाउलमध्ये. तर बघा किती चमचमीत दिसतोय. थँक्यू फॉर वॉचिंग.